तुम्ही पण जर फ्लाईटने जात असाल तर वीजला सेलोटे. फायनली पोहोचलो आहे एअरपोर्टवर आणि बाहेर बघाल ना तुम्ही एवढा पाऊस चालू झाला. ही गोष्ट दरवेळेस माझ्यासोबत घडते. इव्हिनिंग मंडळी, गुड इव्हिनिंग. मी झालो आहे रेडी एक्सप्लोर करण्यासाठी. तुम्ही पण जर फ्लाईटने जात असाल तर वीजला सेलोटेप लावा, जेणेकरून व्हील्स खराब होत नाही, इझिली ट्रॅव्हल करण्यासाठी मोकळे होतात आणि खराब होत नाही लवकर. मी तेच करत होतो इथं आणि तुम्ही पण नक्की यूज करा, खूप मस्त टेक्निक आहे ती. मंडळी सकाळचे वाजले 2:45 आणि मी निघालोय बॅग पॅक करून कुठेतरी परत एकदा बाहेर. चला तुम्हाला मी रस्त्यात भेटतो आता. मी फटाफट माझी कॅब आली ती हे तुम्ही लेट्स गो. साप क्या पाऊस आहे, एवढा पाऊस आहे. लेट्स गो. चला मंडळी, गुड मॉर्निंग. परत एकदा तुम्हाला मी बोललो होते की तुम्हाला मी परत भेटेल. हा मी आता कॅबमध्ये बसलो आणि चाललो आहे नवी मुंबई एअरपोर्टच्या इथं चाललो आहे. आणि ह्यावेळेस माझी फ्लाईट मुंबईमधून नसून तर नवी मुंबई एअरपोर्टवरून आहे. आणि कंटिन्युअस सतत 3-4 दिवसापासून मुंबईत एवढा पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे टेन्शन आलं होतं की मी पोहोचू शकेल की नाही पोहोचू शकणार, सकाळी मला कॅब भेटेल की नाही भेटणार. पण लकीली मला कॅब पण मिळाली आणि मी थोडं लवकर निघालो आहे, कारण की रिस्क नव्हती घ्यायची मला पावसामुळे. कारण की सांगता येत नाही की काही पण होऊ शकतं, पाणी पण साचू शकतं, कारण खूप काही ठिकाणी पाणी साचलं होतं. तर चला आपण जाऊया आता एअरपोर्टला आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला भेटतो. आणि पहिल्यांदाच मी जातो आहे तर बघू तिथला एक्सपिरियन्स कसा येतो आणि तुमच्यासोबत पण तो पुढे जाऊन मी नक्की शेअर करतो. आणि अजून एक गोष्ट, मी जसं जसं हा व्लॉग पुढे जाईल तसं तसं तुम्हाला समजत जाईल की मी चाललो आहे कोणत्या लोकेशनवरती. चला आपण जाऊया आता. फायनली पोहोचलो आहे एअरपोर्टवर आणि बाहेर बघाल ना तुम्ही एवढा पाऊस चालू झाला अचानकच. चला आता आपण मध्ये जाऊन एंट्री करूया आणि मग भेटतो मी तुम्हाला पुढे गेला तर. आणि इथून चेकिंग करून घेऊ, पटकन जाऊया. लेट्स गो. आपण बॅग देऊन टाकू बॅग ड्रॉपला इंडिगोच्या इथं. सर्व फॅशन ब्रँड्स आणि वॉच कलेक्शन आणि यांचा सिटिंग एरिया खूप असा मस्त दिसतो इथं. तुम्ही आरामात झोपू पण शकतात आणि मी झोपणार आहे मस्त. आणि इकडे आहे फूड हब आणि ते सगळे फॅब इंडिया पण आहे, सॅमसोनाइटचा बॅग स्टोर आहे. सो लेट्स गो. सो इकडं आहे, आपण इथं सिटिंग एरियामध्ये लोक झोपले पण आहे, झोपू पण शकतात सगळे. आणि माझा गेट नंबर 15 आहे, सॉरी 15 आहे. चला बघूया जाऊन. तुम्ही हे माझं लुक बघितलं का नाही, काल जे मी स्वतःहून क्रिएट केले त्याचे फोटोज येतील आणि नक्की मला कळवा कसं वाटतं. आणि फुल ब्लॅकमध्ये मी चाललो आज. चला आपण आता बाहेर जाऊया आणि काहीतरी खाऊया जाऊन. हे एवढं मोठं आहे की इथं तुम्हाला बघाल ना तर तुम्हाला 110, 101 गेट नंबरसुद्धा आहे. माइंड ब्लोईंग यार. आणि एअरपोर्टमध्ये जी नाही ती गोष्ट आहे, जो नाही तो ब्रँड आहे इथं. आणि काय बोलू, बोलण्यासारखं काही नाहीच असं वाटत. आणि पूर्ण एक्सप्लोर वगैरे आपल्याकडे अजून आहे, भरपूर वेळ, 2 तास आहे, 2 तास. One hour later. मला आता एंट्री भेटली. आता आम्ही चाललोय फ्लाईटमध्ये आणि वाजले आता 6:10 झाले आणि मी अराऊंड फक्त 1च तास झोपलो आज दिवसभरामध्ये. बघू कसं होतं काय होतं. आणि नवीन आणि यांचं ना पूर्ण थीमनुसार आहे. यांचं एअरपोर्टचं जी कलर कोड आहे ना, सेम इथला ब्ल्यू दिसेल ना
त्यांचा जसा अडाणीचा लोगो आहे त्यानुसारच आहे सगळं. चला आपण जाऊया आता आपल्या फ्लाईटमध्ये. चला फायनली आपण आता एंट्री केली आहे. आता आपला नंबर आहे 21F आणि आपल्याला जायचं आहे मागे. सो लेट्स गो. जाऊया आपण, बसूया. विंडो सीट घेतली आपण. सो लेट्स गो. तुम्ही बाहेर बघाल तर खूप असा पावसाचं वातावरण झाले आणि जी फ्लाईट इथं पूर्ण ढगांचं वातावरण एक नंबर वाटते, बघायला मस्त वाटते. जेव्हा टेक ऑफ करेल फ्लाईट तेव्हा अजूनच काहीतरी भारी वाटेल. एक गोष्ट दरवेळेस माझ्यासोबत घडते, ते पण मी कधी पण इंडिगो म्हणा एअर इंडियाने ट्रॅव्हल करतोय, माझ्या बाजूची सीटी नेहमी मला खाली भेटते. आरामात माझा प्रवास होतो. मी जसं बोललो तसं गॉड इज ऑलवेज हेल्पिंग मी. हो ते नक्की, कारण मला दरवेळेस माझा बाजूची सीट खालीच भेटते आणि एकदम असा आरामात प्रवास होतो. आज पण तेच आहे. बेटर यार. बघू अजून येतात ते लोक, येतात ते. जास्तच खुश झालो मी आत्ताच. बघूया. जे आपण मुंबईत पाऊस बघितला, एकदम काळोखाचं वातावरण बघितलं ना. आता तुम्हाला खूप उजेड दिसतोय माझ्या फेसवर. बाहेर समोर इतका मस्त कापसासारखा वाटतोय ढग एकदम. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बॅक कॅमेरा. फायनली मी पोचलो आहे माझ्या लोकेशनवर. ते लोकेशन कळेल पुढे गेल्यावर काय काय नाही ते. लेट्स गो. येस. चला मी आता जस्ट पोचलो इथं हॉटेलमध्ये. चेक इन करतो आहे. चेक इन केल्यानंतर जाऊया आपण मध्ये. वाजले 11:15. लेट्स गो. डोळे पण असे लाल लाल झाले. झोप पण ठीक आहे. ओके ओके. आता लवकर निघतो मी. फटकन आवरतो आणि लगेच जातो मी आपलं फील्ड ज्या कामासाठी आलो त्या कामाला जातो मी आता फटाफट. लेट्स गो. 15. जस्ट मी केला लॉक रूम. हा आहे माझा रूम टूर. तुम्हाला मी आता नंतर देतो व्यवस्थित असं. ठीक आहे चला. विंडो आणि इथून आहे ओ बेड आणि हा मिरर असा मस्तपैकी. सो घाई तासची रूम टूर देतोय मी तुम्हाला. आणि मला लगेच आता रेडी होऊन निघायचं आहे. सो दिस इज वॉशरूम. या नाईस. वॉशरूम इज नाईस. सो लेट्स गो. 1 hour later. गुड मॉर्निंग मंडळी. मी झालो आहे रेडी माझ्या ज्या कामासाठी आलो होतो त्या कामाला जाण्यासाठी. आणि मी माझा स्पेक्स घालणार आहे बिकॉज इकडं ऊन आहे बाहेर. आणि मी आलो कुठे आहे ते तुम्हाला समजेल. आणि असं माझं लुक वाटतं. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. चलो भी हम. चला आपण आता निघूया फटाफट. आता वाजले आहे 11:30. इथं बघा बँगलोरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की फॉलो द ट्रॅफिक रूल्स लिहिलेले आहे. आणि इथं जेव्हा आपण बाईकवर पण बसतो तेव्हा बाईकवर पाठीमागे बसणाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट घालायचं असतं. रूल आहे त्यांचा. खूप चांगला असं रूल आहे. चला आपण जाऊया आपल्या कामासाठी. मग
चला फायनली मी आता पोचलो होतो मी थोड्या वेळापूर्वीच. मग प्रॉब्लेम असा झाला की मला त्या साईडला जावं लागते चालत. चला जाऊया आपण फटाफट, टाईम होत चालला आहे जास्त. सो आपण आता डायरेक्ट नंतरच भेटूया जेव्हा आपण काहीतरी गोष्ट एक्सप्लोर करायला जाऊया. इट्स गो. Seven hours later. गुड इव्हिनिंग मंडळी, गुड इव्हिनिंग. मी झालो आहे रेडी बँगलोर एक्सप्लोर करण्यासाठी. सगळ्यांना समजलंच होतं की मी आलो कुठे. इथे बँगलोरमध्ये आलो आहे, सिटी ऑफ लाईटमध्ये आलो आहे मी. सिटी लाईट्स, इलेक्ट्रिक सिटी बोललं जातं, इलेक्ट्रॉनिक सिटी बोललं जातं, सॉरी. तिथं आलो मी आणि मी विचार केला आता आपण जाऊया फिरण्यासाठी. वाजले 9, थोडंफार खाली काहीतरी डिनर करूया. ते झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे फिरण्यासाठी. आणि माझं लुक कसं वाटतंय. आणि मी चाललो अशा एका ठिकाणी जिथं मी असं ऐकलं बँगलोरमध्ये आल्यावर तिथं गेलंच पाहिजे. तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी. तुम्हाला पण मी ते एक्सप्लोर करवतो की कसं ठिकाण आहे काय ते. सो लेट्स गो. माझं असं लुक आहे आजचं. थोडंफार मी हाफ शॉर्ट घातली कारण मी विचार केला की आज एक्सप्लोरच करायचं आहे तर शॉर्टच घालून जावं. आणि मला असं छान वाटतंय लुक थोडंसं एक्सप्लोर करायला. लेट्स गो. माझं लुक तुम्हाला कसं वाटलं. मी परत विचारलं तुम्हाला लुक कसं वाटला. आणि मी चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी. आणि तिथं म्हणजे की तुम्हाला बँगलोरमध्ये आल्यावर ना तिथं गेलंच पाहिजे असं म्हणतात सगळेजण. आणि बँगलोरला सगळ्यांना माहिती आहे आपण इलेक्ट्रॉनिक सिटी बनतो. तर चला आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया काय नवीन बघायला भेटतं असेल. लेट्स गो. आणि आता पहिले खाली जाऊन डिनर करूया आणि मग जाऊया. म्हणजे आपण रात्री जरी लेट आलो तरी ठीक आहे, 12पर्यंत येऊया आपण आज फिरू. लेट्स गो. एक नवीन ट्रेनर. लेट मी ड्राइव. लेफ्ट राईट. चला जाऊया डिनर करू. तर राईस सूप आले. राईस सूप आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं. मी फर्स्ट टाइम ट्राय करतो इथलं राईस सूप. सो लेट्स ट्राय. इट्स क्वाईट गुड. मस्त लागतं, टेस्टी. चला आता मी पेतो, नंतर आपण भेटूया. रोटी मागवली आणि भेंडी फ्राय मागितली. ती भेंडी मसाला. आणि मी आज रस्सम पहिल्यांदा ट्राय करणार इथं. आणि राईससोबत मला सजेस्ट केलं स्टीम राईससोबत ट्राय करा. सो लेट्स ट्राय. कसं लागतं मी तुम्हाला रिॲक्शन ना. जस्ट मी आत्ताच ट्राय केलं. रस्सम पहिल्यांदा केलं. इट्स माइंड ब्लोईंग यार. वरणा टाईपच आहे पण थोडं इतकं पातळ आणि टेस्टी लागतं ना. मला असंच आवडतं खरं तर. एक नंबर. मंडळी मी चाललो आहे. कुठं चाललो आहे हे तुम्हाला मी तेव्हाच बोललो. मी चाललो आहे चर्च स्ट्रीटवर बँगलोरच्या, जिथं लाईटिंग असते खूप सारे. ते बघण्यासाठी खास चाललो आहे. ते पण बाईक राईडने चाललो आहे, रॅपिडो. आणि माझं लुक कसं आहे तुम्ही बघितलंच. कसं वाटलं तेही नक्की मला कमेंट करून सांगा. आपण तिथं जाऊया. अजून काही शॉपिंग करता आली तर ती पण करूया. सो लेट्स एन्जॉय द नाईट बाईक रायडिंग. सभी के किसी न किसी को है बनाया, हर किसी के तेरा मिलना है इस रब का इशारा. मुझको बनाया जैसा पर है किसी के लिए कुछ तो है तुझसे. मी तुम्हाला बोललो तो मी आलो आहे फायनली चर्च स्ट्रीटवर, जिथं लाईटिंग असतात असं मी ऐकलं. खूप मस्त असं इथं मेनली इथं शॉपिंगसाठी खूप चांगलं